हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आजचा हा ब्लॉग जो आहे तो शनिवारपासून सुरू होतोय आणि शनिवारचा थोडासा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर डायरेक्टली सोमवारचा व्हिडिओ आहे. तर 2 दिवसाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर फ्रेंड्स, शनिवारची संध्याकाळ आहे आणि आम्ही आपलं सहज गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी निघालो होतो स्टेशनला. आणि स्टेशनला जातानाच आम्हाला रस्त्यामध्ये म्हणजे बाजार दिसला, शनिवारचा बाजार. आणि ना आज लक्षात पण नव्हतं की बाजार भरेल, म्हणजे प्रत्येक शनिवारी आमच्या इथे बाजार असतो, पण ना लक्षात नव्हतं की बाजार असेल आणि बाजारात जायचं आहे. तर ते गेले गेले ऐनाच बाजार दिसला, त्यामुळं ना मग गाडीमध्ये पेट्रोल वगैरे अगोदर भरून आलो आणि त्यानंतर डायरेक्टली बाजारामध्ये आलो आहे आम्ही. तर असं तर बाजारामध्ये काही घ्यायचं नव्हतं, पण ना म्हणलं सहज आपलं आलो इथपर्यंत तर जाऊया, सहज फेरी मारून येऊया, काय भेटलं तर घेण्यासारखं घेऊया. तर मग इथं चाललो होतो. तसं तर मला सगळ्यात इम्पॉर्टंट ना ब्लाऊज पीस घ्यायचे होते, नवीन ब्लाऊज पीस. पण इथे ना आम्ही पूर्ण बाजार फिरलो पण आम्हाला ब्लाऊज पीस भेटले नाहीत. जिथे तिकडे ते मॅक्सी, परकर, हे ते साड्या वगैरे हे सगळं दिसलं, पण ना ब्लाऊज पीस कुठंच दिसलं नाही. आम्ही तेच शोधत होतो. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट होती चप्पल. तर आता पावसाळा चालू झाला आहे, म्हणजे चप्पल पाहिजे होती पावसाळ्यासाठी. बसलं नको. 100 रुपये 100 रुपये कुठलं पण चांगला आहे की पावसाळी आहे की हे बघ मग आपलं घ्यायचं थोडा बरं असं घ्यायचं का बघतो चप्पल हाँ ये दादा इसमें है क्या बड़ा नाही नाही, हेच बरं आहे मला. हो ही किंमत काय 100ला तो ही घेऊ 100लाच आहे ना? हां मी पण म्हणजे कसं वजनात हे हा, म्हणजे चालताना हे मऊ मऊ आहे ना एकदम. कसं घेण्यापेक्षा हे घे ना मला तर हे चांगलं हे बघू का हे? हां मग ते पण घेऊ, पण हे असं मला तर बरं वाटेल. म्हणजे कसं तुझं एवढं काय बाहेर घेणं पण तुला बघ. तर इथे ना ही ग्रीनवाली चप्पल मी घेतली आणि त्यानंतर आम्ही आलो आहे टॉवेल घ्यायला. तर ताईने सांगितलं होतं की नवीन टॉवेल पाहिजे, तर इथे दोघांसाठी टॉवेल घेतोय आम्ही, वैभवदासाठी आणि ताईसाठी. कसं आहे 150ला 2 150ला 2 100ला 2 नाही का ते पडते बघ. 100चे एक आहे तुम्हाला 150ला 2 बोलला. इकडून एवढं ना वैभवला ना ताईला. 50 रुपये द्या. 50 भाई उसको ऐसा इधर ना मैं डर गया आपको देख के. हे 100चा नाही 70चा आहे का? कसं आहे आपलं छोटीशी आहे ती, काय तुम्हाला पुरणार आहे का? हे कितीला आहे 400 ही स्टीलची एकच आहे माझ्या 1 लिटर 1 लिटरची तुम्हाला जमल? पाहिजे ते घेऊन जा. एकच राहिले संपला मग. आणि हे पण 4 राहिले 1 लिटर आहे एवढं घ्या मग. बाटल्या होत्या संपला. 1 लिटरचे 9 30 रुपये दादाला घ्या, दादाला मग दादाला. कुठले हे तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ आहे सोमवारचा आणि शनिवारी ना थोडासा व्हिडिओ शूट केला होता तेवढाच. त्यानंतर ना रविवारी मात्र ना वैभवदादा फोन घेऊन गेला होता बाहेर, त्यामुळे ना रविवारचा काहीच व्हिडिओ वगैरे शूट करता आला नाही मला. आणि ना माझ्या फोनमध्ये रिचार्ज केलं होतं. असं तर आम्हाला रिचार्ज वगैरे करायची काही गरज नाही, कारण घरामध्ये वायफाय आहे ना, त्यामुळं मग आम्ही ना मी आणि अनुष्का आम्ही दोघीजणी म्हणजे फोनला रिचार्ज वगैरे करत नाही. पण आता या बारीनं म्हणजे
तिकडं बाहेर गेलो होतो ना आम्ही नवी मुंबईला वगैरे, तर तिकडं थोडंसं काम होतं म्हणून मग मी रिचार्ज केलं होतं फोनला. आणि त्यामुळं मग ना मोबाईलमध्ये बॅलन्स असलं, रिचार्ज असलं ना, तर मग वैभवदादा कधी-कधी बाहेर जायचं असतं तेव्हा फोन घेऊन जातो. बाकी रिचार्ज वगैरे नसलं ना, तर तो फोनला हात पण नाही लावत. तर ना त्याला ना त्याच्या शिक्षकासोबत बाहेर जायचं होतं. म्हणजे ते चालू आहे ना ते मतदानाचं ते फॉर्म भरायचं वगैरे. तर तेच आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे त्याचे शिक्षक आले होते आणि त्यांच्यासोबत तो गेला होता. तर तो फोन घेऊन गेला होता आणि अख्खा दिवस तो म्हणजे फोन बाहेरच घेऊन होता. त्यामुळं ना मग काय वेळ वगैरे काही बनवला नाही. तर फ्रेंड्स आता इथे डायरेक्टली आता हा सोमवारचा व्हिडिओ आहे आणि इथे ना कपड्यांची फोल्डिंग चालू आहे. तर पावसाळा म्हणलं की म्हणजे प्रत्येकी 2-2 दिवसाला ना कपड्यांचा ढीग लागलेला असतो घरामध्ये. आणि आमच्या तर खास करून भरपूर ढीग लागलेला असतो. कारण की वैभवदादाला दिवसातून 3-4 तर कपडे होतात त्याचे चेंज करून. त्याचे कपडे पडलेले असतात झालं तर त्याचे म्हणजे 3-4 कपडे धुवायला असतात झालं तर टॉवेल वगैरे हे ते भरपूर म्हणजे ढीग लागलेला असतो. 4च मेंबर आहे घरामध्ये पण भरपूर कपडे असतात धुवायला वगैरे. तर इथे बघा टॉवेल किती झालेले आहेत. आता जवळ-जवळ अगोदरचे 8 टॉवेल होते आणि त्यामध्ये अजून 2 नवीन टॉवेल ॲड केले. तर ना मी म्हणजे टॉवेल धुवून ठेवले कारण की आज डायरेक्टली बाजारातून आणल्या ते मुलांना यूज करायला दिले नाही. तर अगोदर मी त्यांना धुतलं स्वच्छ आणि त्यानंतर मग मुलांना यूज करायला दिलं. तर असं म्हणजे 8 ते 10 टॉवेल आहेत. तर घरातले 4च मेंबर आहेत. पण ना वैभवदादाच्या पप्पाला त्यांनाच नाही म्हणतात 3-4 टॉवेल लागतात त्यांनाच. आणि त्यानंतर अनुष्काचं असं असतं की तिच्या टॉवेलला कुणीच नाही हात लावायचं असं असतं. त्यामुळं तिचा वेगळा टॉवेल आहे. म्हणजे तिचा अगोदरचा एक होता, आता दुसरा एक नवीन घेतला. आणि आज ना सकाळच्या टायमाला पण व्हिडिओ बनवला नव्हता कारण की अनुष्का फोन घेऊन गेली होती. तिला बाहेर जायचं होतं. तर ती आत्ताच थोड्या वेळापूर्वी आली आणि आल्या-आल्या ती हातपाय वगैरे धुतली. त्यानंतर मग आम्ही दोघी मायलेकीने जेवण वगैरे केलं. तर आत्ता ना वाजले असतील बघा 2 ते 2:30 वाजले असतील आणि दुपारचं जेवण थोडंसं उशिराच झालं आजचं. आणि जेवण झाल्या ना मी पटकन हे कपड्यांचा ढीग जो आहे तो बाहेर आणला आणि टी व्ही बघत कपड्यांच्या घड्या करून ठेवल्या. कारण की आज काही म्हणजे झोपणं वगैरे झालं नाही कारण अनुताई बाहेर होती आणि त्यामुळं ना मग मी तिची वाट बघतच बसले होते. माझ्याजवळ फोन वगैरे नव्हता. त्यामुळं ना मग काही झोपले वगैरे नाही आणि अनुताई आल्या-आल्या डायरेक्टली जेवण केलं आणि कामाला सुरुवात केली. तर कपड्यांचा भला मोठा ढीग होता. त्याची व्यवस्थित फोल्डिंग वगैरे केली. तर आता त्यांना कपाटामध्ये व्यवस्थित सेट करून ठेवते. आणि माझ्या एक ना सबस्क्रायबर आहेत योगिता ताई. तर त्या ना नेहमी मला कमेंट करत असतात की ताई रोज ब्लॉग अपलोड करत राहा आणि ब्लॉग खूप कमी येतात आणि गॅप पडतो खूप ब्लॉगमध्ये असं म्हणून ते ना सारखं कमेंट करत असतात. पण ना ताई मी ना भरपूर प्रयत्न करते आणि रोज मनामध्ये ठरवते की नाही आजपासून ब्लॉग रोजच्या रोज अपलोड करणार आणि डेली ब्लॉग आहे म्हणजे रोजच्या रोजच अपलोड करणार असं म्हणून मी ना मनाशी खूप ठरवते. पण काही ना काहीतरी अडचणी येते आणि त्यामुळं ना 1 किंवा 2 दिवसाचा गॅप पडतोच व्हिडिओमध्ये असं होतं. तर मी मनापासून तर भरपूर प्रयत्न करते. पण हां आज तुमच्यासाठी ना मी एक ठाम निश्चय घेणार आहे की मी कमीत कमी ना जास्तीत जास्त ब्लॉग गेले पाहिजे याचा नक्की प्रयत्न करेन. आणि खूप छान वाटलं तुमची कमेंट ऐकून. खूप बरं वाटलं की बाबा आपल्यासाठी म्हणजे आपल्याला बघण्यासाठी म्हणजे आतुर असतात मैत्रिणी. ते ऐकून ना मला खूप छान वाटलं आणि तुमच्यासाठी ना मी नक्की प्रयत्न करेन रोज व्लॉग अपलोड करायचा. तर आता इथे ना सगळं कपडे वगैरे व्यवस्थित ठेवले. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले. आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे. म्हणजे माझ्यासाठी ना 3-3:30 वाजल्या की झालं संध्याकाळ सुरुवात झाली. कारण मी 4 वाजेपर्यंत मी स्वयंपाकाला सुरुवात करत असते. त्यामुळं 3-3:30ला उठून मी फ्रेश वगैरे होत असते आणि थोडंफार म्हणजे तयारी करत असते संध्याकाळच्या स्वयंपाकाची वगैरे. तर आता इथे आली आहे मी किचनमध्ये. तर किचनमध्ये ना हे दुपारचे जेवणाचे भांडे ठेवले होते कारण की आमचं ना आता उशिरा जेवण झालं ना भरपूर उशीर झाला होता जेवायला 2-2:30 वाजल्या होत्या. तर त्यानंतर मी जेवल्या कपड्याच्याच ह्याच्यामध्ये लागले होते कामामध्ये. त्यामुळे हे ना भांडे घासायचे राहून गेले होते. तर ते आता भांडे वगैरे घासून घेते आणि 4-4:30च्या नंतर मग ना स्वयंपाकाला सुरुवात करते. म्हणजे 6 वाजेपर्यंत
स्वयंपाक जो आहे तो पूर्ण होईल माझा. आणि मी ना रोज म्हटलं तर 6 6:15पर्यंत, जास्तीत जास्त 6:30पर्यंत माझा स्वयंपाक जो आहे तो कंप्लीट करत असते. आणि त्यानंतर मग 7ला जेवण करायचं आणि त्यानंतर मग आपलं झोपायच्या टायमापर्यंत निवांतपणे, म्हणजे जेवल्या जेवल्या झोपणं हे पण चुकीचं असतं ना. त्यामुळं 7ला जेवण केलं की 8 वाजेपर्यंत झोपलं तरी चालून जातं. आणि सकाळी मग आपलं उठायचं असतं 3:30ला. तर असं आमचं रुटीन असतं रात्रीचं. आणि आता इथे ना हा मोठा टोप जो दिसतोय तुम्हाला, तर तुम्हाला वाटत असेल की एवढा मोठा टोप काही केलाय. तर ना काल ॲक्च्युली मी ना बिर्याणी बनवणार होते, चिकन बिर्याणी. तर ते ना मी नेहमी कुकरमध्ये बनवत असते, पण ना काल कुकरची शिट्टी भेटत नव्हती मला. त्यामुळं ना मग मी हा जो एक मोठा टोप आहे माझ्याकडे, हे ना स्पेशल मी दम बिर्याणी बनवण्यासाठीच हा टोप घेतलेला आहे. पण कधीच दम बिर्याणी म्हणजे मुलांना आवडत नाही, साहेबांना पण आवडत नाही दम बिर्याणी, त्यामुळं ते बनवणं होतच नाही. आणि तो टोप ना तसाच ठेवून होता पोटमाळ्यावरती. तर मग मी म्हणलं की आता कुकरची शिट्टी तर भेटत नाही, तर कमीत कमी आता आज तरी ह्या टोपाचा यूज करावा. म्हणून ना मग मी बिर्याणी जी आहे ती ह्या टोपामध्ये बनवली. तर ह्या टोपामध्ये ना म्हणजे कधी पाहुणे वगैरे आले तर काय बिर्याणी, पुलाव, भात वगैरे काही जास्ती प्रमाणात बनवायचं असेल तर मग ते होईल म्हणून मी त्यांना तो टोप घेतला होता. झाला मोठा कुकर घेतला होता. पण ना हे मोठा कुकर, हे मोठा टोप ना वापरायची कधी म्हणजे वेळच येत नाही. आमचं छोट्या कुकरमध्येच होऊन जातं सगळं, त्यामुळे ते वेळच येत नाही कधी वापरायची. पण मी म्हणलं आता ठेवून ठेवून तर असं खराबच होऊन जातील भांडे, त्यामुळं मग म्हणलं की कमीत कमी थोडं कधी कधी तरी असं वापरावे, म्हणून मग मी त्या टोपामध्ये बिर्याणी बनवली होती. तर ना त्या टोपामध्ये नाही नाही म्हणतात 2 किलोची बिर्याणी आरामात शिजू शकते. पण आमचं आपलं अर्धा किलो चिकन, अर्धा किलो तांदूळ असं असलं ना तर 1 किलोची बिर्याणी आरामात आम्हाला म्हणजे होते व्यवस्थित. तर त्यामुळं ना ते टोप वापरायला काढला होता. तर आता भांडे वगैरे घासून झाली, त्यानंतर किचन वगैरे पुसून झालं आणि आता पटकन ना मी स्वयंपाकाला सुरुवात करते. तर सगळ्यात अगोदर ना मी पीठ मळून घेते, कारण की वैभवदादा येण्याची वेळ झाली होती. आणि वैभवदादा संध्याकाळी 5ला येतो ना घरी, तर तो मग घरी आला की त्याला भूक लागलेली असते. आता दिवसभर कसं मुलं मस्ती करतात, खेळतात शाळेमध्ये, त्यामुळं ना संध्याकाळी म्हणजे तर त्याला ना भरपूर म्हणजे हे होतं की, आणि पण त्यांना ना दुपारचं जेवण खायला आवडत नाही त्याला. म्हणजे दुपारी जे डब्याला दिलेलं असतं ना तेच भाजी चपाती असली तर ते नाही बोलतो खायला. त्याला ना गरम गरम चपाती वगैरे बनवून द्यावी लागते, किंवा काहीतरी गरम गरम डाळ भात वगैरे बनवून द्यावा लागतो संध्याकाळच्या टायमाला. त्यामुळं मग मी आता म्हणलं की दुपारची होती भाजी चपाती वगैरे, पण म्हणलं आता त्याच्यासाठी गरम गरम चपात्या वगैरे बनवाव्या अगोदर. आणि तो येईपर्यंत चहा वगैरे बनवून ठेवावा, चपात्या वगैरे बनवून ठेवावा, म्हणजे तो आल्या आल्या चहा चपाती वगैरे खाईल तो. तर आता इथे ना फक्त माझ्यासाठी आणि वैभवदादासाठी इथे चहा बनवणार आहे, काळा चहा बनवणार आहे. कारण की ना तुम्हाला एक सांगायचंच विसरून गेले की मी ना एक यांच्या म्हणजे मोबाईलवरती फेसबुकच्या ह्याच्यावरती मी व्हिडिओ बघितला होता. असं तर मी इंस्टा, फेसबुक वगैरे काही वापरत नाही, पण ह्यांच्या फेसबुकवरती मी ना एक व्हिडिओ बघितला होता. तर त्या व्हिडिओमध्ये दाखवलं की दुधामध्ये ते काय भेसळ होती ना, तर ते निरमा पावडर वगैरे काय काय बेकार बेकार वस्तू त्याच्यामध्ये टाकतात आणि ते नकली दूध बनवतात. आणि त्याच्यामध्ये ना जे आम्ही म्हणजे आता मला एवढे दिवस काय वाटायचं की छे छे हे चुकीचं काहीतरी दाखवत असतील, आणि आम्ही तर चांगल्या क्वालिटीचं दूध वापरतो म्हणजे ते कंपनीचं नाव घेणार नाही आता, पण त्या चांगल्या क्वालिटीचं दूध आम्ही वापरतो आणि त्या दुधासोबत असं नाही होऊ शकत असं मला वाटत होतं एक. पण ना त्या व्हिडिओमध्ये मी बघितलं की त्या जे आम्ही वापरतो ना जे पॅकेट दुधाचं, त्या दुधाचं पॅकेटमध्ये सुद्धा भेसळ होत होती. तर ते व्हिडिओ बघितल्यापासून ना मला एक ते मनामध्ये दुधाविषयी ना एक किळस बसल्यासारखी झाली. आता ना ते दूध आहे घरात सध्या, पण ना मला ते दुधाचा चहा म्हणजे एक घूट पण पिऊ वाटत नाही, कारण की तेच आठवतं की बाबा ह्याच्यामध्ये तर ते मिसळलेलं नसेल की निरमा ते काय काय ते लिक्विड वगैरे, हे तर नकली दूध नसेल. आता म्हणजे ना असं उलटी आल्यासारखी होते. मग ते दूध आणल्यापासून ना मी एकदा ते दोनदा चहा बनवला त्याचा, बाकी ते दूध तसंच आहे. तर मला त्याचा ना चहा पण बनवू वाटत नाही आता. त्यापेक्षा ते काळा चहा पिलेलाच बरा, म्हणून आता इथे मी अद्रकवाला काळा चहा बनवायला ठेवलेला आहे. आणि आजपासून ना ते दूध खरंच मी घेणंच बंद करणार आहे, कारण की आता ते एक
मनामध्ये किळस बसली ते त्याच्याविषयी. ते एक शंका बसली ना, की असं काहीतरी असू शकतं. त्यामुळे ती हिंमतच होणार नाही ती दुधाचा चहा वगैरे प्यायची किंवा बाहेर पण असं कुठं ह्याच्यावरती चहा वगैरे प्यायचं म्हणलं ना, तर हिंमत होणार नाही. कारण एवढं घाणेरडा व्हिडिओ मी बघितला आहे ते. दुधाचं एवढं भेसळ घाण हे होतं. त्यामुळं ना मग ते बंद केलं ते दूध वगैरे घ्यायचं आता. तर आता इथे ना चहा वगैरे उकळवून ठेवला आणि कुकरला म्हणजे डाळ भात लावून घेतलं आणि आता वैभव आता आलेला आहे तर तो गेलाय फ्रेश व्हायला. तोपर्यंत इथे मी पटकन चपात्या बनवून घेते आणि त्याला चहा चपाती वगैरे खायला देते. त्यानंतर मग काय राहिलं फक्त एक सुकी भाजी कुठली तरी बनवायची आणि त्यानंतर डाळीला फोडणी द्यायचं एवढंच काम बाकी राहील. तर माझे जे स्वयंपाकाचं जे काम आहे ना ते 5:15पर्यंत कंप्लीट होईल याच्यामुळं. तर माझं म्हणजे ना एक टार्गेट ठेवलेलं असतं मी 4ला सुरू झालं की 6 6:15पर्यंत कसंही करून स्वयंपाक पूर्ण करायचा आहे. हां, जर साहेब काहीतरी बाहेरून आणणार असतील ना म्हणजे काय फिश वगैरे काही आणणार असतील किंवा काही चिकन वगैरे आणणार असतील तरच त्या दिवशी मग उशीर होतो थोडासा, नाहीतर मग असं वेळेवरती माझा स्वयंपाक पूर्ण होतो. तर आज ना अनुताई बाहेर गेली होती ना तिच्या कॉलेजमध्ये गेली होती तर ती सांगत होती काय काय झालं काय काय नाही आणि बऱ्याच दिवसाच्या नंतर आज ती घराच्या बाहेर पडली होती. तर ना खरं बोलायला गेलं तर ना घरात बसून बसून ना एक निगेटिव्हिटी निर्माण होत असते आणि म्हणजे एक कॉन्फिडन्स आपला स्वतःचा जो कॉन्फिडन्स असतो तो लो होत असतो. पण आज ती घराच्या बाहेर निघाली ना तर तिला एकदम छान वाटत होतं. ती एकदम एक पॉझिटिव्ह थिंकिंग येत होती तिला. त्यामुळे ती सांगत होती की मम्मी आज मला असं वाटलं, छान वाटलं भरपूर दिवसाच्या नंतर. म्हणजे तिने 1 वर्षाचा गॅप घेतला होता ना कॉलेजमध्ये. तर तिला असं वाटायचं की भरपूर कंटाळा आला होता तिला घरात बसून-बसून. आता तिला असं वाटतं की कधी तिचं कॉलेज चालू होईल आणि कधी मी कॉलेजला जाईन असं तिला एक हे उत्साही आहे ती. तर ती सांगत होती तिची. आणि वैभवदादाचं इथे बघा चालू आहे पाणी वगैरे पिणं. तर त्याला आता पटकन मी हे करते आणि त्याचे केस वाढलेले आहेत तर त्याला ना किती दिवसापासून त्याच्या पाठीमागं लागले मी केस कापून घे, केस कापून घे. पण त्याला ना वेळच भेटत नाही. त्याला ते ट्यूशन सतत त्याचं ट्यूशन असतं, झालं तर शाळेत जायचं. त्यामुळं ना त्याला वेळच भेटत नाही. आणि आता कालचा रविवार होता तर काल पण त्याच्या मागं दुसरंच काम होतं. त्यामुळं त्याला ना वेळच भेटला नाही केस वगैरे कापायला. आणि केस भरपूर वाढले ना तर ते एकदम बेकार दिसतं ना. शाळेच्या मुलांना केस एकदम बारीक असलेली तेच चांगले वाटतात. तर आता बघेन प्रयत्न करेन उद्या वगैरे तिचे केस कापायला त्याला हे करेन म्हणजे जरा ट्युशनमधून लवकर सुट्टी द्या म्हणून सांगेन सरांना आणि मग त्याचे केस कापायला हे करेन त्याचं. तर आता इथे ना सगळं म्हणजे स्वयंपाक जो आहे तो मी पटापट पूर्ण करून घेतला. बघा 6:30 वाजलेले आहेत आणि माझा पूर्ण स्वयंपाक झाला. त्यानंतर मग मी बसून थोड्या वेळ चहा वगैरे पिला आणि आता तुम्हाला दाखवते. हे बघा 6:30 झालेले आहेत आणि इथे डाळ तयार झालेली आहे, भाजी सुकटची भाजी बनवली आणि त्यानंतर भात, त्यानंतर चपात्या हे सगळं तयार झालेलं आहे. आता फक्त म्हणजे झाडू वगैरे मारून घ्यायचा तोपर्यंत साहेब येतात. 6:30 वाजेपर्यंत तर ते घरामध्ये येत असतात. त्यामुळं सगळं माझं काम आता इथे ओके झालेलं आहे. तर आता इथे 8 पावणे 8 झालेत आणि आमची सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि निवांत आपलं चालू असतं टी व्ही बघत बघत. त्यामुळे एवढा उशीर होतो जेवणाला. तर आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग वैभवदादा गेला आहे कचरा फेकायला. तोपर्यंत इथे मी अंथरूण वगैरे टाकून घेते. कारण आता वैभवदादा वगैरे जे वापस येईपर्यंत अंथरूण वगैरे टाकली ना तर मग
तो पण पटकन झोपून जातो. आणि मग त्याची पण ना सकाळची लवकरची शाळा आहे ना, नाही का, नाही म्हणतात त्याला 6ला तर उठावं लागतं त्याला, तर त्यामुळं मग त्याची पण झोप होणं गरजेचं आहे. आणि साहेबांचं तर त्यांना तर 4ला उठावं लागतं, कारण की आजकाल ते रिक्षाने जात आहेत, त्यामुळं त्यांना 4लाच उठावं लागतं. म्हणून त्यांची पण झोप झाली पाहिजे. आणि माझं काय, मी 3:30ला जरी उठत असली तरी पण मी दिवसामध्ये झोपू शकते. कमीत कमी 2-3 तास तरी काय आरामात भेटतात मला दुपारच्या टायमाला झोपायला. त्यामुळं माझं काही एवढं हे नाही. पण ह्या दोघांची झोप झाली पाहिजे, मेन तर साहेबांची आणि वैभवदादाची. त्यामुळं इथे आता 8लाच आमचं अंथरुणं टाकायची तयारी चालू आहे. तरी त्या अनुताईने आता मी ना बेडशीट चेंज केलं होतं, नवीन बेडशीट टाकायचं म्हणून मी हे केलं. तर अनुताईने ते चेंज केलेलं तेच पुन्हा आणून टाकली होती. तर आता मी दुसरं बेडशीट टाकते, कारण की आता 2 ते 3 दिवस झालं तेच बेडशीट होतं. त्यामुळं ते बेडशीट चेंज केलं आणि ते धुवायला टाकलं आणि आता हे दुसरं बेडशीट मी गादीवरती हे करते, सेट करते. तर फ्रेंड्स, साहेबांना अंथरूण वगैरे करून दिलं आणि त्यानंतर मग ना मी जेवणाची भांडी वगैरे घासून घेतली, किचन वगैरे सगळं क्लीन केलं. आणि रात्रीची क्लिनिंग खूप महत्त्वाची असते, त्यामुळं मी रात्री पूर्ण किचन क्लीन करूनच ठेवते. आणि कचरा पण डस्टबिनमधला जो गार्बेज होती ती पण वैभवदादांनी फेकून आला आहे, म्हणजे कचरा अजिबात नाही आता किचनमध्ये, पूर्ण किचनमध्ये कचरा नाही. तर अशा पद्धतीची असते आमची रात्रीची किचन क्लिनिंग. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.